रेकॉर्डवरील 2 सराईत गुन्हेगार जेरबंद करून घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणले। तसेच मागील 1 वर्षापासून घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार पाहिजे आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। सदर गुन्ह्यात हॉटेल मँगो ट्रीच्या पाठीमागे देवळाली गाव नाशिक येथील एकाच रात्री 2 बंद बंगल्यांचे कुलूप तोडले व त्या बंगल्यातून घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान सहाय्यक गुन्ह्याच्या घटनास्थळाची तात्काळ भेट देऊन पाहणी केली असता 2 इसम हे तोंड पूर्ण झाकून रेनकोट घालून बंगले फोडताना सीसीटीव्हीत दिसून आले। त्यानंतर जवळपास 90 सीसीटीव्हींची पाहणी करून आरोपी हे म्हाडा बिल्डिंग संकुल चुंचाळे शिवार अंबड नाशिक येथे राहत असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे त्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची माहिती काढत असताना मिळालेल्या गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की 2 सराईत घरफोडीच्या गुन्हेगारांनी मथुरा रोड मँगो ट्री लॉन्स जवळ उपनगर नाशिक रोड बंगल्यामध्ये चोरी केली असून ते घरकुल वसाहत अंबड MIDC येथे एका काळ्या रंगाच्या TVS व्हिक्टर मोटारसायकलवर येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस पथकाने सापळा लावून चुंचाळे गाव म्हाडा वसाहत अंबड येथे 2 इसम यांना मोटारसायकलसह पकडून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव इसम नामे अफजल हुसने सय्यद वय 29 वर्ष, विकास उर्फ विक्की सुधाकर पट्टेकर वय 32 वर्ष असे सांगून त्याला ताब्यात घेतले। नाशिक येथील एका बंगल्याच्या घराचे दरवाजाची लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातील रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपी यांच्याकडून सोने व चांदीचे दागिने, मोटारसायकल असा एकूण 64,370 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।